महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगर यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या वर्षी 6वे शिवार साहित्य संमेलन दौलतसिंग राजपूत यांच्या शिवारामध्ये आज आपण संपन्न करत आहोत। हॅलो 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 डॉक्टर शिर्के मॅडमला विनंती, दोघांनी खरं त्या ग्रंथ दिंडीच्या उद्घाटनानंतर आपण या शरदनगर मधून बोला कुंडली महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगर यांच्या वतीनं संबंध महाराष्ट्राला घडवणाऱ्या त्या परिषदेच्या वतीने केलेला आहे। या ग्रंथदंडीच्या निमित्तानं पालकमंत्री तथा ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय ढोबळे सर वाचा म्हणजे वाचाल ए मोठ्यान जरा हळू द्या ए बाळानो चला झालं। पात्रा महाराज की जय, संत निर्मळा महाराज की जय। लक्ष्मणराव ढोबळे सर माजी मंत्री हे या कार्यक्रमासाठी मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी आमंत्रण स्वीकारून आज कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत। नंतर श्री वसव काळुंगे सर, काळुंगे मॅडम, नंतर जे आपले प्रमुख पाहुणे आहेत श्रीमती वासंती मेरू आणि इतर जे आपल्या निमंत्रणाला मान देऊन आलेले सगळे प्रमुख अतिथी जे कवी आहेत, मी सगळ्यांचं स्वागत करतो। त्या कार्यक्रमासाठी संधी देण्यासाठी सगळ्यांचं परत एकदा आभार मानतो, स्वागत करतो आणि इथंच मी माझे 2 शब्द संपवतो। त्या सर्वांची पूजा आणि ते राबल्यानंतर धाम घेऊन उभं राहिलेलं ते जोंधळ्याचं पूजन आणि दीपरोजन आपण करणार आहोत। अध्यक्ष सन्माननीय वासंती बिरू यांच्या हस्ते सन्माननीय पद्माकर सन्माननीय ढोबळे सर या इकरांच्याकडं पारंपरिक इकडे ठेवलेले आहेत आणि दुसरी गोष्ट आहे दुसरे एक आधुनिक देतात न ठीक ओके झालं। सर मागे जरा
जीवाच्या ओढीनं गाय देखील घर गाठत असते. पुन्हा जीवाच्या ओढीनं घराकडे धावणारी गाय, तिचा ओलावलेला पाना, वावरातली बारीक सारीक गोष्टीबद्दलची माहिती शिवाराला कळावी, शिवारानं कवी मनाला सांगावी. आणि कवीनं आपण जे गावात बसून गादीवर बसून बोलतोय ते वास्तव असंच आहे का हे एकदा शिवारात जाऊन बघावं. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे शिवाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या सर्व कामासाठी आज ही सगळी सहकारी मंडळी आज इथं उपस्थित आहेत. कणसाला लकडावं असा पांडुरंगाकडे आग्रह धरलेला दिसतोय. अशा या पळसदेवच्या मानोरानी औरंगाबाद जवळच्या असलेल्या वेरूळच्या लेणीवर त्यांची दृष्टी वळली. त्या ठिकाणची त्यांची शेती, त्या ठिकाणचं त्यांचं माणसाबद्दलचं असलेलं प्रेम, साने गुरुजींच्या बद्दल असलेला आदर व्यक्त करीत सोन्याची अक्षर वाङ्मयाच्या निमित्तानं मराठी मुलकाला दाखवावी अशा पद्धतीचं त्यांनी केलेलं लिखाण हे आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की वासंती नेहरू या ताईनं त्यांची जी कविता पहिल्यांदा भारताच्या प्रधानमंत्र्यांना दिसली. कोण ही पोरगी गेली 2-3 दिवस आपल्या घरासमोर थांबलेली आहे, तिला भेटायला बोलवा म्हणून त्यांनी बोलवलं आणि त्या ठिकाणी भेट दिली, ऐकून घेतलं आणि तिथून ही जी कविता फुलत राहिली ती आजपर्यंत 25-30 वर्ष सातत्यानं लोकांच्या समोर येणं आणि काळजातली भाषा काळजाला समजावून सांगावी यासाठी ते प्रयत्न करतायत. व्यथा काळजातल्या अशा प्रकारची पुस्तिका आज ते या निमित्तानं प्रकाशित करतायत. त्याकडे उत्तम पद्धतीनं ती त्याची देखभाल करतात. जोजवणारी आई असो, डोक्यावरून पाणी घालताना बाळाला डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून त्याच्या डोळ्यावर हात धरणारी आई असो, अशाच प्रकारची आई बनून रोपाच्या डोक्यावर हात धरून डोळ्यात पाणी जाऊ नये, नाकात पाणी जाऊ नये याची काळजी घेणारे राजपूत साहेब त्या लहानपणापासून रोपांना वाढवतात. आज उत्तम पद्धतीनं हे सगळं काम करत असताना एक माळी नावाचे सरपंच होते. त्यांनी इथं पवार साहेब रस्त्यावरून जात असताना बोर्ड लावला पवार साहेबांच्या नावाचा आणि त्याच नगरचं हे शरद नगर असं नाव झालं आणि एक उत्तम अशा पद्धतीचं काम या निमित्तानं या ठिकाणी घडलं आणि शरद नगर म्हणून साहित्याचं देणं लागतंय असं समजून आज या ठिकाणी ही सगळी माणसं आज आपल्या समोर जमा झालेली आहेत. अशा आम्ही असं ठरवलं त्या साहित्य परिषदेच्या कार्यक्रमामध्ये की जर माणसं जर साहित्य कार्यक्रमाला येत नसतील तर साहित्य परिषदेनं माणसाकडे जावं, बांधावरती जावं असा हा निर्णय झाला आणि तेव्हापासून ही साहित्य संमेलन शिवार साहित्य संमेलन कल्पना सुरू झाली. आणि अशा या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून खरं म्हणजे या शाखेनं म्हणजे दामाजीनगर शाखेनं सातत्यानं 6 वर्ष ही साहित्य संमेलनाची या पताका म्हणजे खांद्यावर घेऊन चालू ठेवलेली आहे. अभिनंदनीय गोष्ट आहे. कारण या साहित्याच्या कार्यक्रमाला परवाच आम्ही पंढरपूरला एक व्याख्यानमाला झाली आणि त्या व्याख्यानाला बघितलं आम्ही की पूर्वी शिवाजी चौकामध्ये मोकळ्या पटांगणात व्याख्यानमाला व्हायची, ती नंतर बागेत भरली सर, जिजामाता उद्यानामध्ये व्हायली. आता तीच व्याख्यानमाला बाबुराव जोशी व्याख्यानमाला पंढरपूरची अर्बन बँकेच्या छोट्या सभागृहात राहिली, ती सुद्धा सभागृह भरणार सध्या. म्हणजे एवढी चांगली व्यक्ती जरी आणले तर साहित्यिक कार्यक्रमाला माणसं फार कमी प्रमाणात यायला लागली. त्यातल्या त्यात तरुण पिढी तर बिलकुल यायला लागली. तरी आता सर म्हणले, ढोबळे सरही म्हणले की आपल्या हातामध्ये 4 इंचाचं 6 इंचाचं जे यंत्र आलं आणि माणसाचं अंतकरण गायब झालं, म्हणजे अंतकरण नष्ट व्हायला लागलं किंवा सरहद्द संस्था या तिन्हीपैकी कोणाकडेच पाठवले तरी आपल्याला जाण्या येण्याची व्यवस्था होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्याच महिन्यामध्ये आपण
या साहित्य परिषदेच्या जो आता पद्माकर कुलकर्णी आणि आम्ही 2 शाखेवरून आता आपण जो 16 शाखा या सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थापन केलेल्या आहेत आणि या 18 शाखा झाल्या टोटल, आता 11 महिन्याची नवीन झालेली आहे. आणि अशा या शाखांचा शाखा मेळावा आपण पंढरपूरला या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या शाखा मेळाव्यामध्ये सर्व ज्या शाखांचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, प्रमुख कार्यवाह आहेत, या सगळ्यांचा सत्कार त्या ठिकाणी आपण डोबळे सर घेतोय. आपण पण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. तारीख नंतर आणि पत्रिका तारीख नंतर कळून येईल. 2-3 कवी संमेलन होत असताना सुद्धा 3 दिवस अविरत चालणारा कवी कट्टा सुद्धा निर्माण झालेला आहे. त्याच्या जोडीला कवी कमी काय म्हणून गझल सुद्धा निर्माण झालेली आहे. आणि आता मला असं कळालं की दिल्लीच्या संमेलनानंतर पुढच्या वेळेला कथा सांगणाऱ्याचं एक वेगळं संमेलन होणार आहे. गरज आहे खरं म्हणजे. आणि आता इथं काही कथाकार सुद्धा बसलेले आहेत, भोसलेसारखे कथाकार कमी व्हायला लागलेत, कवी जास्त झालेले आहेत. मला असं म्हणायचं की कुणाचंही पुस्तक असो, आता वपू काळेंच्या पुस्तकावर अनेक कथाकथन करणारे लोक आहेत, शंकर पाटलांच्या पुस्तकावरती कथाकथन करणारे लोक आहेत. आता मी ते पुस्तक वाचवतो, काळजाला भिडणाऱ्या कथा ज्या आहेत त्या इतक्या सुंदर कथा आहेत आणि वास्तववादी कथा आहेत. त्या कथांचं जर कोणी वाचन केलं आणि तसं जर कथाकथन मधून जर ते पुस्तक अंमलात आणलं तर मला वाटतं वासंतीताई मेहरुजांचं ते पुस्तक काढल्याचं ते सफल झाले असं मला वाटतं. संमेलन व्हायला पाहिजेत. हे आजचं जे आपलं शिवार संमेलन आहे, खरं म्हणजे प्रत्येक साहित्यिकांना लेखणीपेक्षा सुद्धा रानातली वस्तू काय, रानातलं साहित्य काय हे ते समजलं पाहिजे. आणि रानातल्या साहित्याची कुठेतरी उजळणी प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. मी या शिवार संमेलनाच्या निमित्ताने प्राध्यापक रसपूत सरांना मी धन्यवाद देतो. त्यांनी अतिशय उत्तम असं नियोजन केलेलं आहे. आमचे जडे सर, खरं म्हणजे तुम्हाला माहित असेल की दामाजीनगर या शाखेला खूप उपक्रम घेतल्यामुळे उपक्रमशील पुरस्कार मिळालेला आहे. ज्यांनी कोणी बातमी दिली असेल ती बातमी खोटी असेल कदाचित, पण ती माझं त्याच्याकडे कात्र नाही. 1500 रुपये त्याची सवलत आहे, मला माहिती आहे. त्याने सगळ्यांनी आपण व्हावं. पण मला एक असा अभिमान वाटतो की सोलापूर जिल्ह्यातलं एकमेव व्यक्तिमत्व असं आहे, ढोबळे सरांनी आपल्या सगळ्या प्राध्यापकांना घेऊन 150 लोकांचं चार्टर विमान बुक केलेलं आहे. त्याने मी त्यांचं खरं म्हणजे अभिनंदन करतो. आणि संमेलनात आल्यानंतर एक कोपरा आपल्यासाठी असेल असं मला वाटतं तिथं, तर तो तुम्ही आधीच बुकिंग करून ठेवा की लक्षात येऊ द्या की हे सोलापूरच्या मंगळवेढ्याच्या भागातला एक कोपरा. खरं म्हणजे आता ढोबळे सरांच्या बद्दल काय म्हणा, ढोबळे सर आमदारापेक्षा सुद्धा शब्दात गुंतलेला माणूस आहे खरं म्हणजे. म्हणून त्यांचे जर तुम्ही शब्द ऐकले तर सर बोलत राहावं आणि फक्त आपण ऐकत राहावं असं मला वाटतं. धन्यवाद. केल्यासारखं थोडस होईल असं मला वाटतंय. तेव्हा पहिला बुरका जो घेतलाय आमटीचा कढीचा, तुम्ही ती चव तुमच्या तोंडात तशीच राहावी म्हणून मी जास्त बोलणार नाही. तर या साहित्य संमेलनासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांना मी नमस्कार करते, आपलं स्वागत करते. आणि आम्हाला इथं उद्घाटक म्हणून बोलवलं. खरं म्हणजे तसं सांगितलं नव्हतं रजपूत सरनी मला. काय मला म्हणले नुसतं साहित्य संमेलन या. मी म्हटलं यायलेली 1-2 वाजता आपण जायला. आणि पेपरमध्ये नाव बघितलं आणि मग ते उद्घाटक. मग पुन्हा मी चौकशी केली किती वाजता उद्घाटन आहे, काय आहे, अमुक तमुक असा उलटा प्रवास झालेला आहे. या साहित्य संमेलनामध्ये, या साहित्याच्या दरबारामध्ये, या साहित्याचं पूजा करणारे आपण सर्व साहित्यिक इथं समोर बसलेले, ऐकणारे हे साहित्यिक आहेत, पाहुणे हे सगळे साहित्यिक आहेत. हे सगळे शब्दांचे पुजारी आहेत. हे शब्द ब्रह्माचे पुजारी आहेत. आणि शब्दातून आपल्या सर्वांना तृप्त करण्याचं एक व्रत घेऊन निघालेले हे सगळे साहित्यिक आहेत. ही पालखी घेऊन निघालेले हे सगळे साहित्यिक आहेत. या सगळ्या साहित्यिकांचं आपल्या आयुष्यामध्ये तसं फार मोठं स्थान आहे. आम्ही अर्थसंस्था चालवत असलो तरी सुद्धा शब्दांचं फार मोठं महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे. तुम्ही आता मगाशी शब्दांबद्दल कोणतं बोललं, त्या दिवशी एका रात्रीत मंगळवेढ्यात 100 कवी जन्माला आले. आणि तेव्हापासून कवींचा मोठा ओघ मंगळवेढ्यामध्ये सुरू आहे. त्याचं बरंच सारं श्रेय मी ढोबळे सरांना देते. कारण खूप माणसं, खूप साहित्य, दिवसभर कार्यक्रम, खूप आनंदाचा असा तो दिवस त्या दिवशीचा झालेला होता.
आज हे साहित्य संमेलन जरी आपल्या त्या दृष्टीनं छोटं असलं तरी ते माणसं मोठी आहेत. संमेलन छोटं असलं, जागा छोटी असली तरी सुद्धा साहित्यिक मोठे आहेत, ऐकायला येणारी माणसं मोठी आहेत, मनानं मोठी आहेत, अधिकारानं मोठी आहेत. आणि आपण या सगळ्या संमेलनाला इथे आपण सगळेजण उपस्थित राहिलो. शब्द हे आपल्या जीवाचं जीवन असतं, लक्षात घ्या. शब्दांशिवाय आपण काहीच करू शकत नाही. अगदी संतांनी शब्दांची जुळवाजुळव करून विठ्ठलाच्या पायात बेडी घातली आणि विठ्ठलाला सुद्धा थांबवून ठेवलं. एवढं शब्दांचं सामर्थ्य आहे. आणि आता ते दिवसभर तुम्हाला कवितेच्या, कथाच्या आणि वेगवेगळ्या रूपानं ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणून तुमचा फार वेळ न घेता सरांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे 2 मिनिटांमधलं माझं भाषण आणि आम्हाला उद्घाटनाला बोलवल्याबद्दल, सत्कार केल्याबद्दल आणि थोडं ऐकून घेतल्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देते आणि 2 शब्द पुढे करते. नमस्कार. नवीन वर्षाच्या प्रथम सर्वांना शुभेच्छा. शिवार साहित्य संमेलनाचे पुरस्कर्ते जडे सरांनी जेव्हा मला फोन केला, 64 साली लग्न होऊन मी या मातीमध्ये, या मंगळवाड्याच्या मातीमध्ये मी सून म्हणून प्रवेश केला. बघता बघता 12 वर्ष निघून गेली. 13वं वर्ष लागणं लग्नाला आणि मिस्टरांचं निधन झालं. आणि निधन झालं आणि माझ्या कवितेचा जन्म झाला. कारण तसं शिक्षण माझं अजिबात नाही मित्रांनो. पण मी 7 देश फिरून आले. इंग्रजी अजिबात येत नाही, पण माझं कुठेही नडलं नाही. शिक्षणा वाचून माझं काही अडलं नाही. मी 8वी पास आहे फक्त. 8वी नंतर 12 वर्षांनी एकदम मॅट्रिकला बसले. 72% मार्क पडले आणि जुनी 11वी पास झाले. आणि त्यानंतर मिस्टरांचं निधन झालं. मग मुलं शिकवायची का मी शिकायची, यामध्ये मुलांना शिकवणं हे कर्तव्य. आणि आपल्यावर वेळ आली तर जग आपलं नसतं याचे पावला पावलाला अनुभव आले. सगळी 2 मुलं अनाथाश्रमात ठेवली. पुणे विद्यार्थी पुस्तकात 2 मुलं ठेवली आणि 2 मुली हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये ठेवली. आणि हा सगळा 50 वर्षाचा हा माझा जो प्रवास आहे, तो माझा प्रवास या साहित्यानं मला आधार दिला आणि कवितेने मला आधार दिला. आणि म्हणून मी एक माझ्या 2-3 छोट्या छोट्या लिहिलेल्या कविता मिस्टर गेल्यानंतरच्या सांगण्याचा प्रयत्न करते. अवचित जीवनात आलास माझ्या, अवचितच जीवनात आलास माझ्या, तेव्हा कळलाच नाही मला अर्थ आयुष्याचा. पण जेव्हा गेलास अवचितच, तेव्हा आयुष्याचं दान मला देऊन गेलास. खेळायचो, दुसरी सारीपाट खेळायचो आपण नेहमीच सारीपाट. तेव्हा पटावरचा डाव मीच जिंकायची नेहमी. तू स्वीकारलेल्या पराभवाचा खूप आनंद व्हायचा तेव्हा मला. पण जेव्हा पटच उधळून गेलास निघून, तेव्हा आयुष्याचा सारीपाठ तू जिंकला होतास. आता मात्र राहून राहून वाटतं की मी मिळवलेल्या खेळातल्या जिंकलेल्या डावांचं काय करू. तुझा आणि माझा जोडीचा फोटो चौकटीत पडलेला पाहिला, तुझा आणि माझा जोडीचा फोटो चौकटीत पडलेला पाहिला. नेमकी तुझ्याच फोटोवरील काच फुटलेली आणि माझ्या फोटोच्या मध्यावर तडकलेली. लगबगीनं पाहिलं कपाटाच्या आरशात, पण आरशाची काचही फुटलेली. ज्यात माझा चेहराच दिसला नाही मला. धावतच गेले देव्हाऱ्यात, तेव्हा पाहिले गाभाऱ्यातले सारे देव उपडे झालेले आणि करंड्यातलं कुंकूही. धावतच आले तुझ्या शयनगृहात, तेव्हा दिसला तुझा निचेष्ट थंडगार देह. समय सूचकतेची जाणीव करून देणार कोरीव लिहिणं, समय सूचकतेची जाणीव करून देणार कोरीव लिहिणं. आणि माझ्या कपाळावरचं कोरीव लिहिणं, बाकी सारं शून्य. नमस्कार मंडळी. आजचा ज्वारीचं किंवा जोंधळ्याचं चांदणं मावळू लागले. म्हणजेच आपल्या भागातलं जे ज्वारीचं पीक आहे हे कमी व्हायला लागले याची चिंता सगळ्यांनाच असेल आणि असायलाही हवी आहे. परंतु
जी परिस्थिती आहे की त्या परिस्थितीला तर त्याला आपल्याला जी परिस्थिती आहे ही मान्य करून याच्यावरती आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतील का ह्या आहेत त्या गाव पातळीवर कराव्या लागतील, तालुका पातळीवर कराव्या लागतील, म्हणजेच पंचायत समिती पातळीवर किंवा सरकारी पातळीवर विद्यापीठाच्या पातळीवर या निवारण करायची वेळ आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं गेल्या वर्षाचा सगळ्यात वाईट अनुभव ज्वारीच्या बाबतीतला प्रत्येक शेतकऱ्याने अनुभवलेला आहे तो म्हणजे मजुरांची समस्या. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत जे आपण मशागत करतो, वर्षभर त्या जमिनीची तयारी करतो, पूर्व मशागत करतो, पेरणी करतो, पीक वाढवतो आणि यांत्रिकीकरण झाल्यामुळं काही गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. त्यामध्ये प्राधान्यानं की ट्रॅक्टरने पेरणी होते, पुढची कामं होतात आणि त्याच्या पुढे जाऊन काढणीच्या वेळेस काय परिस्थिती होती, काय हाल होत आहेत हे बघितलं मी. तर काढणीसाठी पेंड्यांचा दर हा वेगळा असतो, बांधणीसाठी दर परत वेगळा असतो, परत कंस मोडण्यासाठीचा दर वेगळा असतो आणि परत पेंड्या गोळा करायच्या, मोडायच्या, मोडणीचा दर वेगळा झाला का परत ते खड्याचे परत पुढचा प्रॉब्लेम समस्या सुरू होतात. आणि एवढं होऊन येतं थांबत नाही तर परत त्या पेंड्या गोळा करून एका ठिकाणी गोळा करायच्या, ढेपण लावायची किंवा त्याची गंध लावायची आणि परत तो विक्रीला जाईपर्यंत पाऊस आला तर संपलंच, ते सगळं तिथंच कुजून थांबणार. असे अनेक शेतकऱ्यांचा कडबा कुजला असेल, कडब्याला दर मिळत नाही, ज्वारीला दर अजूनही मिळत नाही. माझ्याकडे 20 पोती ज्वारी साठवून ठेवलेली आहे. मी दरवेळेस फोन करतो आडतीवरती, दर काय वाढलाय का. आणि पहिल्या वर्षी फक्त माझी या वर्षी परिस्थिती म्हणजे ज्वारी जी आहे ती साठवून ठेवण्यासारखी झाली. नाही दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याची हीच परिस्थिती आहे की कुठल्याही पिकाचं उत्पादन आलं का आपल्याला काय करावं लागतं बघा, डायरेक्टली शेतातनं आरतीवरती किंवा डायरेक्ट विक्रीसाठी न्यावं लागतं. तर ही प्रत्येकच फळ पिकांच्या बाबतीत असू द्या किंवा इतर कुठल्याही पिकांच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. तरुण मुलं शेती करतात, त्या अंजीरची शेती करतायत आणि त्याच्यातून लाखो नव्हे तर करोडो रुपये कमवतात. हे महाराष्ट्रात एका बाजूला चिन्ह आणि दुसऱ्या बाजूला विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्या करते. म्हणजे असे विरोधाभास असणार आपल्या महाराष्ट्रामधले हे चिन्ह. असं का घडतंय तर त्याचं एक महत्वाचं कारण की मुळात पूर्वीचं जे एक ऋतुमान होतं ते ऋतुमान आता बदलत चालले. पाऊस जर पडायला लागला तर शरदनगरला गारा पडतात आणि चोखामेळाची समाधी उघडी असते, तिथं पाऊसच पडतो. बैलाच्या एका शिंगावर पाऊस पडतो आणि दुसऱ्या शिंगावर पडतो. असं जर हवामान असेल, असं जर ऋतुमान असेल तर शेतकऱ्यांनी शेती करायची कशी. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, पूर्वी ऋतुमान ठरलेला असायचं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आता उन्हाळा कोणता आहे, पावसाळा कोणता आहे, हिवाळा कोणता हे सांगता येत. कोणता ऋतू कोणत्या ऋतुमानात पण मिसळला. एखादा माणूस जर म्हणला सोलापूरला कडक होणार आहे तर इकडे नंदकुमार पवार म्हणाला आता मी पावसात भिजून आलेलो. त्याच्यामुळे शेती करायची कशी हा शेतकऱ्यांच्या समोरचा प्रश्न. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की खरं तर या अशा गंभीर प्रश्नावर बुद्धिजीवी वर्गाने चिंतन करायला पाहिजे, त्याच्यावर विचार करायला पाहिजे. पण आपल्या देशामध्ये असं घडत नाही. आपला बुद्धिजीवी वर्ग कशावर चिंतन करतोय. तुम्ही गेली 15-20 दिवस झाले चॅनलला सगळ्या बातम्या आहे. वाल्मिक कराड शिवाय तुम्हाला बातमी दुसरी कुठली दिसत. वाल्मिक कराड काय भगवान बाबा संत आहे, किती तुम्ही त्याच्या बातम्या दाखवा. दुसरी आपला बुद्धिजीवी वर्ग कशावर चिंतन करतोय की सैफ अली खानवर हल्ला झाला आणि त्यावेळेला करीना कपूर घरात नव्हती, का नव्हती, त्याच्यावर चिंतन आहे. आणि त्याला एवढं म्हणा तुमचं काय असेल ती करतो माझी तोडा, एवढंच बोला म्हणत. मला शिक्षकाला तोडले असते, हा एवढेच मुद्दा बोलून या म्हणलं. ठीक आहे, गेलो मी गडी पान पिऊन खाऊन आपला बसला होता. एकदा डावीकडे ठोकायचा, एकदा उजवीकडे ठोकायचा. मला बघितलं एक जोरदार पिचकारी मारली, तोंड रिकामं केलं. कसा म्हणला मला फोन. मी म्हणला मी तुम्हाला बरंच फोन केला, तुमचं काय असेल ते घ्या, आपण माझ्या त्या वस्ताचं तेवढं बघा. एवढंच म्हणत त्या माणसानं मला सांगितलं. तर मी काय तसल्याचा नाही म्हणजे तुम्ही त्या ड्रायव्हरला भेटा म्हणले. कुठं आहे ड्रायव्हर तर म्हणजे एक पलीकडे तोड चालत त्याला भेटत नाही ड्रायव्हर. ड्रायव्हर मला म्हणले तुम्ही पाठवले तर मी म्हणले मला काम करणार. ठीक आहे तुमचं वस्तू काय काळजी करणार म्हणले. पण ते पोल्ट्रीचं चिकन खाऊन खाऊन माझ्या तोंडाला काही चव आली नाही.
काय रबरासारखं लागतं म्हणजे काय करायचं देशी कोंबडी आणा आणि मला प्रत्येक खेपेला 500 रुपये द्या. या म्हणजे ठीक पण मी काय मला काय कसं काय ब्रँड भारी ना म्हणजे बघा तुम्ही. मग मी म्हणलं मला म्हणजे तुम्हाला ट्रॅक्टरवरचा ड्रायव्हर असणाऱ्या माणसाने इंग्रजीत लिहून दिलं मॅकडॉल कसं काढायचं. मी प्राध्यापक ते ट्रॅक्टरमध्ये काढून गेलं मॅकडॉल कसं लिहायचं. ती चिठ्ठी खिशात घेऊन 8 दिवस फिरत होतो. विचार करा या देशातल्या शेतकऱ्याची परिस्थिती जर अशी असेल तर तुम्ही त्याच्याकडून उत्पन्नाची अपेक्षा का करा. पासून बाय प्रॉडक्ट नाही. मक्यापासून बाय प्रॉडक्ट आपल्याला माहित आहे. मक्यापासून 27 पदार्थ बनतात. गव्हापासून 29 पदार्थ बनतात. तसं ज्वारी केवळ भाकरी ह्या निमित्तानं आपण त्या ज्वारीचं उत्पादन घेतो. त्यामुळं ज्वारीला दर वाढणं तूर्त तरी शक्य नाही. तसा आपण ज्वारीचा विचार केला 1 ताट उपसायचं ते पुन्हा टाकायचं पुन्हा त्याचा पाचुंदा करायचा त्याचा पुरवळा करायचा त्याचा पुन्हा बनिंग करायची. अत्यंतिक खर्चाचा आणि मोडणीचा खर्च अत्यंतिक असतो. त्यामुळे ज्वारी उत्पादनाकडे शेतकरी हा कमी होत झालाय. एवढं बोलतो माझं मनोगत संपवतो. खरं उत्तर वहिनी येणार होती पण तिचा पट्टा आहे मंगळवारच्या मंगुरानासारखा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण. आपण मंगळवेडेकर सगळ्याच बाबतीत नशीबवान आहे. मगाशी शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रश्न उपस्थित करा. आमच्याकडे शेतकऱ्याची आत्महत्या होत नाही. त्याची मानसिकता सुद्धा ह्या धंद्याने मजबूत होती आहे. मंगळवेड्यामध्ये त्या मंगळवारच्या जमिनीमध्ये शेतकरी एकदा पेरायला जातोय थोडा कोळप करतोय आणि छाती एवढी ज्वारी आल्यानंतर डुबं घालतोय नंतर काढायला जायचं आहे. ज्वारीचं राखण न करणारा मंगळवेड्यातला एकमेव मंगळवेड्याचा शेतकरी आहे. कुठं तिथं वस्त्या नाही काय नाही. सर आपण ढोऱ्याचा उल्लेख केला. सांगली संस्थांच्या काळात 18 ढोरे मंगळवेड्याच्या मंगुरानात केलं होतं. मी सभापती असताना त्या सगळ्याचा गाळ काढायचा प्रयत्न केला. आपल्याला बाळमार्गाने मला सांगितलं होतं ते राजा माझा छत्रपती शिवराय शोभला भला सिंहगडाच्या पायथ्याला मावळ्यानो चला. सिंहगडाच्या पायथ्याला मावळ्यानो चला. दुष्ट मारण्या खड्ग घेतले संगतीस मावळे. स्वराज्य स्थापन केले जानी मनगटाच्या बळ. संत तुकाची साथ लाभली पंथ पाळिली नीती. धर्म जात ना कधी मानली रायाची ऐसी मती. किती लढाया किती मावळे लढले प्राणांपरी. किती लढाया किती मावळे लढले प्राणांपरी. दुष्टांना मारण्या समशेर घेतली हो करी. किती क लढले किती क घडले चढले बुरजावरी. छत्रपतींची अमर गाथा चालली आजवरी. भवानीची तलवार तुकोबाचा अंगार. स्वप्न माझी जाऊनचे स्वराज्य साकार. जळून गेला माणूस अनिक माणुसकीचा शुंभ. घन अंधारी शिवनेरीवर उगवले शिवबिंब. शेवटी असाच शिवबा अशी जिजाऊ असाच शिवबा होणे नाही पुन्हा. अशी जिजाऊ असाच शिवबा
होणे नाही पुन्हा, म्हणून म्हणतो मावळ्यानो जय जिजाऊ म्हणा, म्हणून म्हणतो मावळ्यानो जय जिजाऊ म्हणा, जय जिजाऊ म्हणा, जय जिजाऊ म्हणा. आम्हा वाटतो यासन रोज पंढरीची वारी, आम्हा वाटतो यासन आला झोपडीत माझ्या झाली सोयरा मोकळी. चोखोबाच्या पत्नीचं सोयराबाईचं बाळातपण मॅडम विठ्ठलानं रूप बदलून केलं आणि चोखोबा ओळखू शकला नाही. आला झोपडीत माझ्या झाली सोयरा मोकळी, नाही ओळखलं त्याला झाली निर्माण पोकळी, नाही ओळखलं त्याला झाली निर्माण पोकळी. नको गाभाऱ्याची आस ही पायरी महान, उभ आयुष्य ठेवल त्याच्या दरबारी गहाण, उभ आयुष्य ठेवल त्याच्या दरबारी गहाण. नाही ठेवला हिशोब पासबुक फायद्यात भक्तीच, नाही ठेवला हिशोब पासबुक फायद्यात, नाही चुकला बाजार कधी खोट वायद्यात, नाही चुकला बाजार कधी खोट वायद्यात. पुढे नाही दलाल दोघात बंद गाभाऱ्याशी थेट, नाही दलाल दोघात बंद गाभाऱ्याशी थेट. हक्क पायरीवरून घेतो धावोनिया भेट, हक्क पायरीवरून घेतो धावोनिया भेट. आम्ही त्रासलो थेंबाला त्यानं भागवली ताण, विट काढून बाजूला व्हावे पायाची वाहन, विट काढून बाजूला व्हावे पायाची वाहन. आणि शेवट त्याचे गाजते कीर्तन, त्याचे गाजते कीर्तन टाळकरी झाला चोखा, आणि पुन्हा दिसला समोर डोळा देऊ नये धोका, पुन्हा दिसला समोर डोळा देऊ नये धोका. फास कोण मेले कोण मरणार त्या फांदीला ध्यास, कर्ज आहे डोईवरी, कर्ज आहे डोईवरी सावकार फास. टक्क्या टक्क्यावर घुटतोय शेतकरी श्वास, टक्क्या टक्क्यावर घुटतोय शेतकरी श्वास. वीज नाही पाणी नाही दगाबाज पाऊस, वीज नाही पाणी नाही दगाबाज पाऊस. मुखातला नेतो सावकार घास, मुखातला नेतो सावकार घास. दिनवाणी जगण्याला इबरतीची आच, दिनवाणी जगण्याला इबरतीची आच. इतभर खळग्याला कोरभर तुकड्याची लाच, इतभर खळग्याला कोरभर तुकड्याची लाच. पोर झाली उपवर, पोर झाली उपवर किती सांभाळ होईल काच. फडफडणाऱ्या जीवाला पैक्याची टाच, फडफडणाऱ्या जीवाला पैक्याची टाच. अर्ध्याने कमी आलं, बायकोवरचं प्रेम माझ्यावरचं अर्ध्याने कमी आलं. ती आजारी असायची, मला वाटायचं मीच आजारी असावे. ती आजारी असायची, मला वाटायचं मीच आजारी असावं. दमून भागून आलेल्या बापाला, दमून भागून आलेल्या बापाला मुलगी म्हणजे माठाचं पाणी होतं. दमून भागून आलेल्या बापाला मुलगी म्हणजे माठाचं पाणी होतं. ती शिकत होती, पुढे जात होती.
ती शिकत होती, पुढे जात होती. मी थकत होतो पण मी तिच्यासाठी जगत होतो. मी थकत होतो पण मी तिच्यासाठी जगत होतो. तरी बोलव दादा, आता तरी बोलवर. दिसा मागून दिस गेलं, वर्षा मागून वर्ष. दिसा मागून दिस गेलं, वर्षा मागून वर्ष. सय येती रोज मला, आता तरी बोलवर. आता तरी बोलव दादा, आता तरी बोलवर. 4 दिस राहू आम्ही तोंड भरून बोलू. 4 दिस राहू आम्ही तोंड भरून बोलू. सुख दुःख वाटून घेऊ, आता तरी बोलवर. आता तरी बोलव दादा, आता तरी बोलवर. फुलानी फुलायचे कै कौमलताना, कळीने फुल व्हायचे श्वास घेताना. कळीने फुल व्हायचे श्वास घेताना. सुईने आर पार व्हायचे, सुईने आर पार व्हायचे. फुलांचे हार होताना, फुलांचे हार होताना. दिसाचे जिने नशिबी आले, एक दिसाचे जिने नशिबी आले. हसुनी गोड व्हायचे प्रत्येकाला पाहताना. फुलानी फुलायचे एक एक उमलताना. एक एक गुंफीत माळ होताना. जातीच्या विषाची नशा जेव्हा त्याच्या डोक्यात चढली होती, धर्म जातीच्या विषाची नशा जेव्हा त्याच्या डोक्यात चढली होती. ज्याने सायकल ही कधी घेतली नसेल, ज्याने सायकल ही कधी घेतली नसेल, त्याने आज माझी गाडी फोडली होती. दंगल ते झाल्यावर जे सर्वसामान्य लोकांच्या विनाकारण जे गाड्या पडतात त्याला. दहशतवादी तर आहेतच, दहशतवादी ते तर आहेतच जे भ्याड हल्ला करून आपल्या सैनिकांना मारतात. दहशतवादी ते तर आहेतच जे भ्याड हल्ला करून आपल्या सैनिकांना मारतात. दहशतवादी तेही आहेत जे हातात तलवार दगड घेऊन दंगल घडवतात. पुरोगामी म्हणणारा मराठी माणूस, ऐका, पुरोगामी म्हणणारा मराठी माणूस आता जाती द्वेषाला बळी पडतोय. पुरोगामी म्हणणारा मराठी माणूस आता जाती द्वेषाला बळी पडत आहे. विसरलाय तो की शाहू फुले आंबेडकरांमुळेच आजचा महाराष्ट्र घडला आहे. जेव्हा रयतेच्या गवत काडीलाही धक्का न लावता स्वराज्याची स्थापना करणारे शिवछत्रपती आठवतात. जेव्हा रयतेच्या गवत काडीलाही धक्का न लावता स्वराज्याची स्थापना करणारे शिवछत्रपती आठवतात, तेव्हाच खाजगी आणि सरकारी मालमत्ता तोडून संप यशस्वी झाला म्हणणारेही मला दहशतवादी वाटतात. विस्कटलेला देश, तुटलेली ही मने जुळू दे. आता एकच मागणे देवा, विस्कटलेला देश, तुटलेली मन जुळू दे. वेगवेगळ्या रंगाच्या वादळांपेक्षा माणुसकीचा वारा वाहू. भडकाऊ भाषणे, सोशल पोस्ट वाचून ही सतसत विवेक बुद्धीने विचार करायची ताकद दे. गट तट पक्ष प्रांत, गट तट पक्ष प्रांत आणि जाती धर्मात विभागण्यापेक्षा भारतीय म्हणून एकत्र येऊ दे, भारतीय म्हणून एकत्र येऊ दे. सारखा जीवन फुलवायला, रंगारा सारखा गुरु जीवनामध्ये परिसा सारखा, गुरु जीवनामध्ये परिसा सारखा. निरक्षरच राहणार नाही कुणी, निरक्षरच राहणार नाही कुणी. एक तू गुरु कर मुळाक्षरा सारखा, गुरु जीवनामध्ये परिसा
रुचला नाही, कधी त्याने विचार स्वतःचा केला नाही, कधी विचार त्याने स्वतःचा केला नाही, कर्तव्यात मात्र तो कधी कमी पडला नाही, स्वतःसाठी तो कधी जगला नाही, स्वतःसाठी कधी तो जगला नाही, माणुसकी सोडून तो वागला नाही, लाचारी त्याने कधी पत्करली नाही, लाचारी कधी त्याने पत्करली नाही, लेकरांची इच्छा आकांक्षा त्याने कधी मानली नाही, चेहऱ्यावरचा भाव त्याचा रागीट असायचा, चेहऱ्यावरचा भाव त्याचा कायमच रागीट असायचा, मनोमन मात्र तो लेकरांच्या काळजीत जळायचा. खरंच सांगतो या जन्मी मिळालाय, खरंच सांगतो या जन्मी मिळालाय, पुढच्या 7 जन्मात असा बाप नाही मिळायचा, असा बाप नाही मिळायचा. धन्यवाद. जडे सरांचं मी आभार मानतो, बगरे सरांचा आभार मानतो. भरकुटलेले चेहरे माझ्या मॉडर्न फर्निचरला सूट होत नव्हते. अरे तुम्ही असं समजू नका, तुम्ही असं समजू नका. मी संगमरवरी समाधी बांधणार आहे, तशी ऑर्डर मी जयपूरला दिलेली आहे. मी तशी ऑर्डर जयपूरला दिलेली आहे आणि माझ्या बंगल्याला नाव दिले आहे आई वडिलांची कृपा, आई वडिलांची कृपा. धन्यवाद. तुला लाभले तुझ्या कुशीला परी जन्मली काही बेडी मुले, परदास्याच्या बेड्या होत्या पायी तव जेधवा, परदास्याच्या बेड्या होत्या पायी तव जे. अशी काय वेडी माणसं आमचे जडे सर, आमचे दत्ता कवाई, तुमचे सर्वच हे संमेलन भरवणारे कार्यकर्ते. आपला देश सुजलाम व्हावा, सुफलाम व्हावा आणि तो कसा होईल, फक्त एकच, परमेश्वरानं एवढी सुंदर अशी पृथ्वी निर्माण केली. पृथ्वी निर्माण केल्यानंतर माणूस निर्माण केला, माणूस हळूहळू उक्रांत होत गेला आणि मग परमेश्वराच्या लक्षात आलं की याला प्रतिभा दिली पाहिजे आणि प्रतिभा दिली तरच तो या सगळ्या माणसाला शहाणे करेल. पान कराला कापती उड लागत चपापा, पान कराला कापती, तान बांधून पाठीला आई गवत कापती. ऊन लागत चपापा, पान कराला कापती, तान बांधून पाठीला आई गवत कापती. बाळा लिंबाची सावधी, बाळू पुस्तक वाचतो, बाळा लिंबाची सावधी, बाळू पुस्तक वाचतो आणि पोटाच्या आगीला थाट ज्वारीच चाटतो. माझा लिंबाची सावधी, बाळू पुस्तक वाचतो आणि पोटाच्या आगीला ताट ज्वारीच चाटतो. येतो मालक बांधाला, येतो मालक बांधाला, त्याचं बोलन दुधारी आणि भ्यालेली हारणी, सारा फडका पशिवारी. येतो मालक बांधाला, त्याचं बोलन दुधारी आणि भ्यालेली हारणी, सारा फडका पशिवारी. आणि भ्यालेली हारणी, सारा फडका पशिवारी. आता पाया पडून या, आता झालेली सुटका, आता पाया पडून या, आता झालेली सुटका. पेड्या बाजारी नेताना पोटी उन्हाचा चटका, पेड्या बाजारी नेताना पोटी उन्हाचा चटका. विकत घेतलेलं धान्य त्याच्या भरडल्या कण्या, विकत घेतलेलं धान्य त्याच्या भरडल्या कण्या. आणि जुलमाच्या 10 दिशा आम्हा बाळासाठी तान्या, जुलमाच्या 10 दिशा आम्हा बाळासाठी तान्या. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगर यांच्या वतीने 6वे शिवार साहित्य संमेलन झाले आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच मी मनपूर्वक आभार मानतो. आणि त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केले ते शरद पवार विद्यालय व त्यांचे सगळे विद्यार्थी आणि इतरांचे आभार.